गटारीचं पाणी वापरून फळं विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार हा विरारमधून समोर आला। एका स्थानिक व्यक्तीनं व्हिडिओ चित्रित करून लोकांना अशा विक्रेत्यांपासून सावध राहावं हे आवाहन केलं। पाहूयात। ताजेतवाने आणि चमकणाऱ्या या फळांवर चक्क गटारीचं पाणी शिंपडलं जातं हे ऐकल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा धक्कादायक प्रकार वसई विरारमधून समोर आलाय। ग्लोबल सिटी नाक्यावर एका फळ विक्रेत्यानं गटारीचं पाणी भरून आणलं आणि त्यानंतर तेच पाणी या फळांवर शिंपडलं। स्थानिक व्यक्तीच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यानं जाब विचारला। यावर लोकांच्या आरोग्याचा खेळ मांडून फळ विक्रेता गटारीचं पाणी बीएमसीचं पाणी असल्याचा दावा करत होता। बोल ना, कौन सा पानी छिड़का? बोल। ये पानी बीएमसी का पानी है ना, किधर है बीएमसी का? फिर पी के दिखा रहा हाँ हूं। पी ले। हाँ, और ये पानी तू फ्रूट्स में छिड़का ना तू? तो मैं पी रहा इसको। तो ये नीचे है ना, गटर है ये पानी ना फ्रूट्स में छिड़क रहे हैं। गटर का पानी है। ये बीएमसी अरे का पानी। ये गटर है, ये भर के बाहर आता है। तुमको दिखाओ गटर किधर है करके। हाँ, ये पानी तू फ्रूट्स में ये करता है। वो तुम पिएगा, तुम्हारे लिए पिएगा ना। ये पानी छिड़का ना तू, छिड़क ना वापस, छिड़क ना। म्युनिसिपैलिटी का पानी हम लोग को नहीं आता है। बहुत लोग बोले बीएमसी का पानी है। कौन? बहुत लोग का बात छोड़ो, गटर है गटर है। आरोप अभी तू ये पानी छिड़का की नहीं? छिड़का ही पिया ही मैं तो। स्थानिकांच्या माहितीनुसार लोकांनी यानंतर पोलीस आणि अन्न औषध प्रशासनालाही फोन करून माहिती दिली, मात्र सुरुवातीला त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरं दिली गेली। दर दिवाळीला फक्त मेवा खवावर धाडी टाकणाऱ्या अन्न औषध प्रशासनाच्या विभागावर विसंबून राहू नका। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।